व्हिडिओ बघण्यापूर्वी मला या प्रश्नाचं उत्तर फक्त 5 सेकंदामध्ये सोडवून दाखवा. जास्तीत जास्त लोक या प्रकारची मेथड वापरतात, पण याहीपेक्षा सोप्या पद्धतीने आपण हा गुणाकार कसा करायचा ते शिकणार आहोत. ट्रिक नंबर 1. जेव्हा 2 अंकाचा गुणाकार करायचा असतो व पहिला अंक आणि दुसरा अंक सम असतो तेव्हा पहिल्या अंकाच्या नंतर जी संख्या येत असते ती लिहायची. जसं की 4 नंतर येणारा अंक आहे 5, तर 4ला 5 सोबत गुणाकार करायचा, म्हणजेच उत्तर येईल 4 पंचे 20. त्यानंतर जो दुसरा अंक आहे 4 आणि 6 या दोन संख्येचा गुणाकार करायचा, 6 चोक 24. हेच आहे आपलं फायनल उत्तर. नेक्स्ट 6 नंतर येणारा अंक आहे 7, म्हणजे 6 गुणिले 7 बरोबर 42. त्यानंतर 7चा गुणाकार 3 सोबत केल्यावर होतात 21. त्यानंतर 8 नंतर येणारा पहिला अंक म्हणजेच 9, 8 गुणिले 9 केल्यानंतर होतात 72. त्यानंतर 6 चोक 24. बघा किती सोप्या पद्धतीने आपलं उत्तर निघालेलं आहे. ट्रिक नंबर 2. जेव्हा कोणत्याही अंकाचा गुणाकार 9 अंकी संख्येने करायचा असतो तेव्हा पहिल्या संख्येतून म्हणजे 6 - 1 केलं तर आपलं उत्तर येते 5. आता या 5ला 9च्या खाली लिहायचं. त्यानंतर 9 मधून 5 मायनस केलं तर उत्तर येते 4, म्हणजेच आपलं उत्तर आहे 54. अशाच प्रकारे प्रत्येक अंकातून 1 मायनस करत जायचं, म्हणजेच 3 मधून 1 गेला तर येतात 2. आता या 9ला 2 मधून वजा केले तर येतात 7, म्हणजेच आपलं उत्तर आहे 27. 413 मधून 1 गेला तर राहतात 412. त्यानंतर 999 मधून 412 गेल्यानंतर राहतात 587. आता या दोन्ही संख्येला सोबत लिहिल्यानंतर उत्तर येतात 412 587. नेक्स्ट 517 मधून 1 गेले तर राहतात 516. 9499 मधून 516 मायनस केल्यानंतर राहतात 9483. आता या दोन्ही अंकाला सोबत लिहिल्यानंतर उत्तर येते 5169,483. ट्रिक नंबर 3. जेव्हा 2 अंकी संख्येचा गुणाकार 1 अंकी संख्येने करायचा असतो तेव्हा पहिल्या व शेवटच्या 2 अंकाचा गुणाकार करायचा, म्हणजे 7 5 होतात 35. यामध्ये थोडा अंतर ठेवून अशा प्रकारे लिहायचं. त्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या अंकाची बेरीज करायची. 5 + 3 होतात 8. बघा किती सोप्या पद्धतीने याचा गुणाकार झालेला आहे. अशाच प्रकारे 6 गुणिले 4 केला तर येतात 24. त्यानंतर 4 + 2 होतात 6, म्हणजेच आपलं उत्तर आहे 264. जेव्हा 2 अंकी संख्येचा गुणाकार करताना जर 1 येत असेल तर ज्या अंकासोबत गुणाकार करायचा आहे म्हणजे 4 सोबत करायचं आहे तर 4ला आधी लिहायचं. त्यानंतर पहिल्या अंकाचा शेवटच्या अंकासोबत गुणाकार करायचा, म्हणजे 2 गुणिले 4 केला तर उत्तर येते 8. तर आपलं फायनल उत्तर आहे 84. ट्रिक नंबर 4. जेव्हा 2 अंकी संख्येचा गुणाकार 11ने करायचा असतो तेव्हा फॉर एक्झाम्पल 54 गुणिले 11 असेल तर 54ला थोडं गॅप ठेवून लिहून घ्यायचं. त्यानंतर 5 सोबत 4ची बेरीज केलं तर उत्तर येतं 9, तर उत्तर असेल 594. त्यानंतर 68 गुणिले 11 असेल तर आधी 6 आणि 8ला लिहून घ्यायचं. त्यानंतर दोघांची बेरीज केल्यावर उत्तर येते 14, तर आपलं उत्तर असेल 6148. जेव्हा 3 अंकी संख्येचा गुणाकार 2 अंकीसोबत करायचा असतो तेव्हा पहिल्या संख्येच्या पहिल्या आणि शेवटच्या अंकाला लिहायचं. त्यानंतर 3 सोबत 5ची बेरीज केली तर उत्तर येते 8. त्यानंतर दुसऱ्या संख्येचा तिसऱ्या संख्येसोबत बेरीज केल्यानंतर उत्तर येते 7, म्हणजेच आपलं फायनल उत्तर असेल 3872. नेक्स्ट जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला कॅल्क्युलेशन केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशाच प्रकारच्या सोपी ट्रिक्स शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओत नवीन ट्रिक्ससोबत.